फार छान रंगवली। द्रोणागिरी भूषण पुरस्कार आणि आपल्याच उरणच्या शिरपेचातील मानाचा तुरा। छंद हे आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात असे खरं तर प्रतिबिंबित होतं ज्यांना आपण ऐकतोय। मराठीचा प्रतिम गोड आवाज आणि संपूर्ण स्पर्धेचं हे जबाबदारीचं शिवधनुष्य ज्यांनी मी म्हणेन आपल्या खांद्यावर घेतले आणि लिलया पार पाडत असताना आपण पाहताय अतिश पाटील सरांना आणि स्पर्धा आपण एन्जॉय करताय। युवा शेतकरी कामगार पक्ष आयोजित 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेचं टायटल पाहताय प्रीतमदादा चषक 2025। यस थँक्यू। याच दरम्यान आपण पाहतोय उरण तालुका सहचिटणीस तथा नागावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जितेंद्र ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी विनंती करेन आमच्या सन्माननीय आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करावा। अमेजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सन्माननीय जितेंद्र ठाकूर यांना या ठिकाणी समर्पित करावा। प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये हा सन्मान सुपूर्त केला जाईल। शेतकरी कामगार पक्षाची एक नवी फळी आपण आज या आयोजनामध्ये पाहतोय आणि नवयुवकांच्या माध्यमातून ही उरण तालुक्यातील भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं एक काटेकोरपणे केले जाणारे नियोजन मी म्हणेन की येणाऱ्या स्पर्धा याच पद्धतीने नियोजनबद्ध असल्या पाहिजेत। शिस्तीने क्रिकेट असलं पाहिजे आणि अशाच शिस्तमय वातावरणामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं यथोचित मानसन्मान चालूया। सन्मानानंतर परत एकदा आपण सामन्याला कव्हर करूया नितेश भोईर सरांच्या गोडवाणीतून। चला आणि दोन्ही टीम्सना आपण जरूर सूचित करूया की मॅच आपल्याला सुरू करायची आहे। भारतीय प्रमाण वेळेनुसार घड्याळामध्ये बरोबर 11:25 झालेत रात्रीचे आणि प्रकाश झोतातील क्रिकेटचा रणसंग्राम आपण एन्जॉय करतोय। पहिल्या फेरीमध्ये 2 संघ खरं तर पुढे गेले आणि प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंड्या चित करून विजेते ठरलेले हे 2 संघ जिथे आपल्याला पाहायला मिळतील। या 2 संघांमध्ये एक संघर्षमय सामना। रायगड एक्सप्रेस आरपी क्लब जसखार या टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय। विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळेल हयांश 11 टीम बोकडविरा। बोकडविरा आणि बोकडविरा परिसरामध्ये या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आपण पाहताय। पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील अलॉंग विथ दीपक पाटील सर पाहायला मिळतील। बॅटिंगसाठी 2 सलामीचे एक्सप्लोजिव्ह फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला मॅक ठाकूर एमटी आणि त्याच्या समवेत साहिल पाटील एसपी आणि 2 फलंदाजांना रोखण्यासाठी फ्रंट लाईन बॉलर रफ्तार के सौदागर रुशांक आपल्याला पाहायला मिळतील। फ्रॉम विलेज एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज आणि पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल अवे फ्रॉम द रीच। पंचांचा इशारा आला इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल। वाईडनं झाली सुरुवात आपण कशी करतोय यावर पुढच्या खेळाची घटना मालिका ठरत असते। पहिला बॉल वाईड गेलाय कमबॅक करून देतील का? पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे। पॉवर प्लेचं एकमेव षटक। या षटकामध्ये धावसंख्या किती येईल? आक्रमण होईल का? आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मॅक अप ड्राईव्ह केला इट्स अप इन द एअर। फिल्डर आहे जज करतील की होईल ड्रॉप कॅच। चूक झाली चुकीचा भुर्दंड धावा मिळतील 2। इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर एनी फिल्डर। क्षेत्ररक्षकाकडनं मी म्हणेन गोलंदाजाला साथ मिळायला हवी होती ते घडलं नाहीये। 2 धावा मिळतील। 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना बॅटा मॅक गेट्स ऑफ द मार्क विथ डबल। दुहेरीने धावसंख्येचं अकाउंट इथं ओपन केलंय आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। 1 चेंडूचा खेळ झाला। आमचे विकी गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत। बिनबाद 3 ड्राईव्ह केला हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक। वाव स्वर्ण मृगाच्या चपलाईनं या बॉलला रीड केलं। अप्रतिम ऑन साइडला मिड विकेट रिजन क्लिअर करणारा येईल। कलात्मक इम्प्रोवाइज आणि धाडसानं लगावलेला चौकार। धाडस साहस यानं दाखवलं मॅक ठाकूर। धाडस खेळाडूला ओळख देतो आणि धाडस हेच आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूच्या माध्यमातून। अप्रतिम कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला। थोडी रिस्क घेतली होती यावेळेला। फुलटॉस बॉल लाईन मिस करतायत। पंच टर्न होतील वाईट डिक्लेअर करतील
वन मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळतील. 2 या आकड्यावर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 8 या आकड्यावर. युवा मंच, युवा शेतकरी कामगार पक्ष आणि व्यासपीठावर मात्र अनेक युवक आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर ऑफ यंग जनरेशन, पॉवर ऑफ यूथ. वाऱ्याचा वेग, सूर्याचं तेज आणि सागराची चंचलता म्हणजे युवा, यंग. आणि ते सर्व युवकांना एकत्र आणलंय ते प्रीतम दादा म्हात्रे यांनी. या स्पर्धेचं मात्र निमित्त आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा जन्मदिवस आपण काल अगदी थाटामाटात साजरा केला. आज या स्पर्धेचा खरं तर दुसरा दिवस आणि रात्रचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मॅक्स साठी मात्र ऑफर आली आहे. कट केला बॉल. येस इट इज. वाव. क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन. सबकॉन्शियस माइंडने या बॉलला अगदीच आपण पाहतोय पॉइंट आणि गलीमधनं फरार केलाय. गोलीच्या वेगानं बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये गेला. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. अप्रतिम फटका. बॅकफुटवरनं बॉलला येऊ दिलं, जागा बनवून हा फटका सजवलाय. धावा मिळतील. 4 रन संख्या पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. 13 ऑन द स्कोर बोर्ड. सूर्या यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी कॅश प्राइज 500 रुपये मिळणार. मॅकला फिरून मारलाय, बॉल मागच्या बाजूला गेलाय आणि इथे मी म्हणेन खेळाडूला सहाय्य मिळतंय. मैदानाची आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रात्रीचं क्रिकेट आहे आणि खेळाडूला चकवून बॉल गेलाय. डीप लॉंग लेग रिजन मध्ये अजून एक चौकार मिळेल. 2 सलगचे चौकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 ऑन द स्कोर बोर्ड. जेव्हा जेव्हा क्रीडांगणावर 18 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा युवकांचे आदर्श, यंग जनरेशनला लीड करणारा भारतीय संघाचा एक असा खेळाडू विराट कोहलीचं मात्र नेहमी आठवण येते. 18 धावा. 18 वृषांक ड्राइव्ह केला बॉल. हॉरिझॉन्टल बॅटर सो आडव्या पट्ट्यानं पुन्हा एकदा मिड विकेट रिजन इन फ्रंट ऑफ अवर मेन पॅव्हलियन बॉक्स. बॉल थ्रो होईल तोवर मात्र धावा मिळतील 2. इथे मात्र पहिलं षटक प्रगतीपथावर असताना वृषांकची महागडी गोलंदाजी. 20 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फ्रंटलाईन गोलंदाजावर मात्र हल्ला चढवलाय. 4 आतापर्यंत चेंडू. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. वृषांक कमबॅक करून द्यावं लागेल. विकेटच्या शोधात असतील. हा बॉल पुन्हा एकदा चॉप केला. याही वेळेला आपण पाहतोय कलात्मक स्ट्रोक. याही वेळेला त्याची स्टाईल, त्याची कला, त्याचा अदा आणि त्याचबरोबर त्याचा फुटवर्क, डोळ्यांवरची नजर, हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन आणि अप्रतिम असं मी म्हणेन क्रिकेटचे अँटिसिपेशन स्किल. क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. क्रिकेट इज अ गेम ऑफ आर्ट. आणि त्यांना आर्ट दाखवत असताना, स्किल दाखवत असताना या खेळामधील नजराना पेश केल्या. अजून एक चौकार. पहा ॲक्शन रिप्ले 24 लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा या फटक्याला कसं सजवलंय. बॉलला येऊ दिलं आणि कट केला बॉल. लेट कट केला. ओ जबरदस्त फलंदाजी. 24 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर. विकेटच्या शोधामध्ये असतील. ड्राइव्ह केलाय आणि दिस टाइम ऑन साइडला ड्राइव्ह करेल बॉल. स्क्वेअर लेग रिजन खाली होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हेडिंग दाखवत असताना ही फलंदाजी या खेळाडूची जर का आवडली असेल तर रसिक प्रेक्षकांना आम्ही जरूर आव्हान करू, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चौकार षटकार नव्हे. नेहमी आपण पाहत असतो फक्त षटकारांमध्ये डील करणारे फलंदाज, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळाली शैलीदार स्टायलिश फलंदाजी, जिथे मात्र या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार ज्यानं लगावलेत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात झाली आहे आणि 28 हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे तब्बल 28 धावा कुठून काढल्या. गोलंदाजांना आता काय करावं लागेल? आत्मपरीक्षण, सेल्फ इन्स्टिंक्ट कमबॅक करून द्यावं लागेल. असं म्हटलं जातं की लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायची आहेत ना
तर मात्र एक साधन आहे तुमच्याकडे, ते म्हणजे कमालीचं कमबॅक. ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड न मात्र या मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय खरं तर या सामन्याला मात्र सामोरं जावं लागेल. संघर्ष करतील का? बॉलिंग ट्रॅक वन न्यू बॉल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल साहिल. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील पहिल्यांदा स्ट्रायकर एंडबॉल आहेत, मजबूत ज्याचा बांधा आहे आणि 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा साहिल ऑन स्ट्राईक. SP ऑन स्ट्राईक. समोर आहे साहिल ठाकूर. दिस इज साहिल वर्सेस साहिल कॉन्टेस्ट. गतिमान चेंडू ज्या गतीने आला होता त्याच गतीने उडवलाय. ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. साहिल पाटील फायर पॉवर ऑन फायर नाव. यस, साहिल पाटीलने केलाय पहिला वार. टिपिकल बॅकफुट पुलचा फटका आलाय. 6 धावांचा लांबलचक संघर्षमय षटकार बॅटिंगसाठी. वेट वॉच अँड ट्रान्सफर. देर इज अ चान्स अँड चान्स इज टेकन. वाव, ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग. युवराज आपल्याला पाहायला मिळाले आणि युवराजनं वेल रनिंग बॅलन्स कॅच झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 बॅटॉ साहिल पाटील बॅक टू डगआउट. साहिल ठाकूरला मिळतंय पहिलं यश. डीजे चला, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे का? चला, बॅट्समनला पाणी हवंय, लगेच जा. क्विक, मेक इट लिटिल फास्ट. घड्याळामध्ये बरोबर 11:36 झालेत. आता आपण फास्ट खेळतोय, ठाऊक आहे वेळ आपल्याकडे नाही आहे, परंतु याही परिस्थितीमध्ये जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट खेळण्याचा प्रयत्न करूया. गोलंदाज थोडासा दबावाखाली होता आणि दबावाला झुगारून खेळला जातं ते क्रिकेट, आणि तेच क्रिकेट खेळलंय ते साहिल ठाकूरनं. आणि आपली गुणवत्ता सादर करत असताना बॉलिंग युनिटसाठी टीम आपल्याला पाहायला मिळते. रायगड एक्सप्रेस, RP क्लब, जस्कार, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. याही वेळेला गतिमान चेंडू. हाऊ इज द डॅट इज द अपील. अंपायर इज सायलेंट. मॉम ॲट इज प्लेस. येईल हा डॉट बॉल. डॉट बॉलनं सांगता होतीये प्रत्येक एका चेंडूनं मात्र मी म्हणे या मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न निर्माण केला. पहिल्या षटकामध्ये 28 धावा होत्या. आता या गोलंदाजानं मात्र पहिल्या चेंडूवर जो षटकार आला ना त्यानंतर केल्या अप्रतिम कमालीचं कमबॅक. भूतकाल कसंही असू द्या, भविष्यकाल हा तुमच्या हातातच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. प्रत्येक षटकारासाठी सूर्या यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आहे. मॅक्ससाठी ड्राईव्ह केला बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, जागेवर पिक केला, मिडल खेळलाय. सीट साऊंड जनरेट झाला होता. प्लेसमेंट तितकी जमली नाहीये. ऑन साईडला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये. अगदी एक टप्पा बाउन्स त्यानं ग्रिप केला, फेकून दिलाय. ही एक धाव मिळणार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमची विकी गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत. धावसंख्या झाली ती 35. धावांचा ओघ वाढत चाललाय. थांबवण्यासाठी मॅचची विकेट घेण्याच्या शोधात असतील गोलंदाज. ती विकेट मिळेल का? साहिल ठाकूर विचार विनिमय करतायत. कोणता चेंडू फेकला की मॅचची विकेट मिळेल, कोणता चेंडू फेकला की नवीन फलंदाजाला ग्रॅप करता येईल, त्यासाठी डावपेच प्लॅनिंग स्ट्रॅटेजी. ड्राईव्ह केला बॉल, पुढे टाकलेला बॉल, यॉर्क बॉल. यावेळेला अप्रतिम हाताला हलक्या हाताने बॅकफुटवरनं पुश केला बॉल. बॉल गेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. कुठेही घाई नाही, कुठेही गडबड नाहीये. रिलॅक्स माइंडसेटनं खेळ करत असताना हयांश 11 बोकडविराय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केलंय. पिवळा रंग म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे आपलं खंडोबा, आणि दुसऱ्यांदा आठवतं ते म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. कधीही न हार मानणारी क्षमता. आपलं घरचं क्रीडांगण आहे, घरची विकेट आहे, आणि घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर खेळ करत असताना इम्प्रेसिव्ह इनिंग. मॅक ड्राईव्ह केला बॉल, ताकदीनं मारायचा होता फटका. फटका फसलाय. झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये कप इथं मात्र गॅदर केला जाईल, आणि इथे सुटकेचा निश्वास टाकला. इथे युवराज आपल्याला पाहायला मिळाले, आणि मगाशीही युवराज आपल्याला पाहायला मिळाले. युवराजनं पकडलाय दुसरा झेल, आणि इथे चकमकीमध्ये महत्वाचा फलंदाज, गोल्डन विकेट इन द मॅच, फलंदाज मॅक बॅक टू डगआउट. टीज आहे.
कॉन्ट्रीब्युशन आणि कौतुकाची थाप त्याला मिळाली, त्याच्यासाठी टाळ्याही वाजल्या. आणि का वाजू नये, एक वायटल कॉन्ट्रीब्युशन. सलामीचा खेळाडू, कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचं एक यंत्र आणि तंत्र आपल्याला पाहायला मिळालं. नाव मॅक. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. या आकड्यावर 2 षटकांचा खेळ. इथे मात्र मी म्हणेन संपन्नतेच्या उंबरट्यावर असताना मागच्या एका षटकामध्ये धावा आल्या 9, पहिल्या षटकामध्ये 28, दुसऱ्या षटकामध्ये अगदी मी म्हणेन धावांचा ओघ थांबला आणि सिंगल डिजिटमध्ये एकूण धावसंख्या खर्च केली साहिल ठाकूरनं. हेच आहे कमबॅक. खरं तर मी म्हणेन हे आव्हानात्मक होतं आणि आव्हानात्मक असताना हे चॅलेंज स्वीकारलं. चॅलेंजेस खेळाडू घडवतात, चॅलेंजेस खेळाडूंना आकार देतात, चॅलेंजेस खेळाडूंना वेगळी ओळख देतात. चॅलेंज इनवाइट चेंज अँड चेंज ओपन द डोर ऑफ ऑपॉर्च्युनिटी. चान्सेस, संधींचं दार ठोठावतं ते म्हणजे चॅलेंजेस. ड्राईव्ह केला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत का, तर हो, मिडॉन मध्ये फिल्डर आहेत आणि झेल टिपला जाईल. आणि बॅट्समन क्रमांक 3 मोठा फलंदाज रोहन पाटील आरपी मी म्हणेन फक्त एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन देऊन तो बाद झालाय. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये मात्र एका खेळाडूला स्वतः गोलंदाजाला मात्र नक्कीच थोडीशी रनअपमध्ये व्यत्यय आल्यानंतर मात्र थोडीशी इंजरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आयोजक लगेचच प्रितेश दापाड करतं. मी म्हणेन संपूर्ण चला आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे का आतमध्ये, थोडंसं इशारा करा. स्प्रे फर्स्ट एड किट घेऊन जा, फर्स्ट एड किट घेऊन जा आणि रिलीफ स्प्रे 12th मॅन आपण लगेचच घेऊन जा. आणि जसं मात्र मॅच पुन्हा एकदा सेटल होईल या ऐकूया डीजे मास्टर JD च्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. हे खरं पण सुद्धा आहे. खरं तर हे खरंच आहे. प्रत्येकाच्या मनामनात खरं तर ज्यांनी जागा बनवली आहे ते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. तुमच्या नम्र विचारांच्या सावलीत आम्हा सर्वच युवकांना मात्र सदैव राहायला आवडेल. ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहे ते प्रीतम शेठ. अर्थातच आज त्यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आपण एक भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहत आहे. सोहळा आपल्या अस्मितेचा, स्थानिक भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा आणि या खरतर लाल रंगाच्या ध्वजाच्या गौरवाचा शेतकरी कामगार पक्ष आपण चर्चा करतो. युवा शेतकरी कामगार पक्ष जरूर ही चर्चा आपण पुढे ठेवणार आहोत. तत्पूर्वी मॅचमध्ये बॉलर तयार आहे. ओव्हर द विकेट बॅकफुटवर डिफेन्स केला बॉल. धाव मिळणार किती, तर एक धावसंख्या पुढे जाईल. पंचांचा इशारा आलाय. लेग बायने एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 38 या आकड्यावर 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलिंग करणारा युनिट टीम रायगड एक्सप्रेस RP जस्कार टीमचा जो ड्रेस कोड आपण पाहताय ना, ड्रेस कोड ज्यांच्या माध्यमातून जे सौजन्य मिळाले ते या स्पर्धेचे जनक, ज्या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेचं टायटल जे आपण पाहतोय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साईडला. डीप लॉंग ऑन रिझनमध्ये फिल्डर आहेत. लाईन जज करतील, चेंडूला रीड करतील, ग्रिप करतील, फेकून देतील, तोवर धाव मिळणार. एक संथ गतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली ते 39. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं थोडंसं महागडे गेलं, तिथून मागे मात्र मी म्हणेन फलंदाजांना मात्र तिथून पुढे मात्र डोकं वर करू दिलं नाही. दुसऱ्या षटकामध्ये 9, त्यानंतर विकेट आली. त्यानंतर मागच्या 2 चेंडूवर 2 सिंगल धावा आलेल्या आहेत. अनिकेत ठाकूर 80 बॅकफुटवरनं पुन्हा एकदा टॅप केला बॉल. इथे संधी आहे. बॅकअप होतं, डायरेक्ट हिट करायला हवी होती, परंतु
इथे मात्र बॉल स्वतःच्या हातामध्ये कीप करणं, मेंटेन करणं पसंती दिली. गोलंदाज अनिकेत ठाकूरनं त्याला एक्स्ट्रा धाव द्यायची नव्हती आणि अशा परिस्थिती मात्र मी म्हणेन कॉल त्यानं घेतला. एकच मिळणार धावसंख्या मागच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा, 4 चेंडूचा खेळ झाला. 4 मध्ये फक्त 3 गडी बाद केलाय. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताला झालाय. मॅचमध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय ते बॉलिंग करणाऱ्या युनिटकडे. टीम रायगड एक्सप्रेस RP जसकार बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर का उल्लेख करायचा झाला तर याच पंचक्रोशीमधील घरचा संघ आणि घरचा संघानं मात्र अप्रतिम सुरुवात करून दिली. बॅटिंगसाठी मॅकनं जी धुवाधार सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठून काढल्या. 28 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, परंतु तिथून पुढे मोमेंटम मेंटेन ठेवता आलं नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मागच्या काही 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा खर्च करत असताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 41. ड्राईव्ह केला बॉल, बैठक फटका सजवायचा होता. बॉल अंगाचा वेध घेतोय. पॉवर जनरेट करता आले नाहीये. लॅक ऑफ स्ट्रेंथ, लॅक ऑफ पॉवर, लॅक ऑफ टायमिंग. डायरेक्ट हिट करण्याची संधी. इथे बॉल 22 यार्डवर आदळलाय कॉर्नरला आणि 2 धावा मिळतील. लेग बायचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप पाटील सर जासई, त्याचबरोबर दीपक पाटील सर विंधणे आणि राजेंद्र घरत सर आपल्याला पाहायला मिळतील. नवीन सेवा. मागच्या काही स्पर्धांचा उल्लेख करायचा झाला तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्हाला नेहमी नक्कीच या सर्वच पंचांची मात्र भेट झाली. उरण प्रीमियर लीगची यशस्वी संकल्पना नुकतीच संपन्न झाली. 9 दिवसांचा रंगारंग सोहळा आपण पाहिला. वरद विनायक ग्रुप यांच्या वतीनं साजन पाटील या खेळाडूसाठी प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज रोकडा 500 रुपये मिळतील. क्लीन बॉल, दांडी गोल. बॅटम पॅचच्या मधून बॉल रिलीज झालाय. आउट स्विंगिंग बॉलिंग अँड आउटस्टँडिंग बॉलिंग अनालिसिस. अनिकेत ठाकूर यांना मिळवली दुसरी विकेट आणि फलंदाज क्रमांक 4. बॅटिंग करणारी टीम हयांश 11 बोकडविरा 4 बाद. एकूण धावसंख्या झाली आहे ती 43. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6 जयंता आपल्याला पाहायला मिळतील फ्रॉम बोकडविरा. बोकडविरा याच विभागातील या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. आपल्या गावाच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा. उरण आणि बोकडविराचा खरं तर क्रिकेटच्या गौरवाला एक वेगळ्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोकडविरा उरण आणि या उरण परिसरातील खरं तर क्रिकेटच्या वैभवाला नव्या रंगात रंगवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटचा हा क्रीडा वारसा पुढे नेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची आन बान शान आणि ग्लोरी आणि त्याचबरोबर ग्लॅमर वाढवणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जितका वैभवशाली उरण हा परिसर, जितका वैभवशाली बोकडविरा हा परिसर, तितकीच वैभवशाली समृद्ध आणि विशाल भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा रजनी क्रिकेट आपण पाहताय. युवा शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 डे 2. बॉलिंगसाठी एक्सपिरियन्स कॅम्पेनियन राकेश तांडेल. नाम तो सुना ही होगा, रफ्तार है. त्याचं खरं तर आपण या गोलंदाजीचं कौतुक जरूर करणार आहोत. पहिला बॉल गेल्या गोलंदाजीच्या नावे, परंतु फलंदाजाकडे सुद्धा कौशल्य आहेच. करेल तो कमालीचा कमबॅक, फटका सजवण्याचा प्रयत्न करेल, कारण डेथ ओव्हरमध्ये तो आलाय. त्याला ठाऊक आहे अभि नाही तो फिर कभी नाही. जे काय करायचंय ते आत्ताच करावं लागेल. शेवटचा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अवे फ्रॉम द रीच. पंच टर्न होतील, आम्हाला अपडेट करतील. हा आहे व्हाईट बॉल. नियम क्रमांक 22 तुम्ही करणार उल्लंघन. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही एका नियमाचं उल्लंघन होईल तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतील. ही ऑथॉरिटी, ही पॉवर या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंचांकडे आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विंधणे या परिसराला बिलॉंग करत असताना दीपक पाटील सर. क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि याच मैदानामध्ये अप्रतिम खेळ करणारे खेळाडू, 40+ लेजेंड खेळाडू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका सांभाळत असताना 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन, 0 एरर आणि पारदर्शकता ही या स्पर्धेची जी ओळख आहे ना, ती पारदर्शकता मेंटेन ठेवली आहे. प्रत्येक डिसिजन कुठेही घाई नाही, गडबड नाही. अगदी मी म्हणेन सल्ला मसलत करत असताना जिथे रिव्ह्यू घ्यायचा आहे तिथे रिव्ह्यू घेतले गेलेत. अशा परिस्थितीने या स्पर्धेची एक वेगळी उंची आणि या स्पर्धेचं एक वेगळं वैभव, त्याचबरोबर एक वेगळी ग्लोरी मेंटेन करत असताना धावसंख्या झाली ती 44.
इथे अजून एक व्हाईट बॉल. 0 वाईट. 2 चेंडू डॉट, 2 चेंडू व्हाईट अशी संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक अंतिमचे राकेश तांडेल. शरीर सौष्ठत्व ज्यांच्याकडे प्रचंड आहे, त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहिले ना की मग क्रिकेटला साजेसा असा त्याचा बांधा आहे. द्रोणागिरी फिजिक्स अवॉर्ड त्यांना मिळालाय, पुरस्कार ज्याला आपण म्हणतो. कलियुगामध्ये खरं तर 21व्या शतकामध्ये शरीर सौष्ठत्व करणं तितकं सोपं काम नाहीये. कारण धकाधकीच्या या जीवनामध्ये सकाळी 5-6 वाजता उठणं किंबहुना त्याच्याही अगोदर उठणं. येस येस, राकेश तयार आहेत. अवे फ्रॉम द रीच. हाही बॉल वाईट फेकला गेलाय आणि वाईटने एकूण धावसंख्येमध्ये अजून एक भर होईल. रणसंख्या झाली आहे ती 46. 46 धावा 46 आपल्याला पाहायला मिळते. धावांचा ओघ वाढत चाललाय. घरच्या क्रीडांगणावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळ करत असताना मी म्हणे एक फायटिंग टोटलकडे ही वाटचाल बोकडविरा टीमची. अराउंड द विकेट. फुलटॉस बॉल पिक करत असताना फटका फसलाय. बॉल नो मॅच रिझन मध्ये लँड होईल. अंधुक प्रकाश आहे की डोळ्यांवरची नजर मात्र कॉन्सन्ट्रेशन भंग झालंय. दोघांपैकी एक झालं असेल. लख प्रकाशामध्ये क्रिकेटचा खेळ सुरू असताना मागच्या एका चेंडूवर 2 धावा अंकित झाल्या. 48 ऑन द स्कोर. बट शेवटचे काही या शेवटच्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट इथं सेट होईल. येतील शवकार षटकार की मिळेल विकेट. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर रेज द फिंगर. 3 गोष्टी साधल्या गेल्या असंच पंच सांगतायत. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय पाहायला मिळतंय. LBW म्हणजे काय तर पिचिंग इन लाईन, impact in line, and the ball was about to hit the wicket, and umpire raised the finger and batter is declared as LBW, leg before wicket. तुमचे पाय हे खरं तर स्टंप समोर आले, मिडल स्टंप समोर आले. चेंडूची लाईन आणि टप्पा अप्रतिम राहिला आणि तिथेच मात्र फलंदाजाला घेरलं गेलंय. 4 मुंड्यात चित केलंय. फलंदाज क्रमांक 5 आणि राकेश तांडेल यांना मिळतंय पहिलं यश. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे नवीन फलंदाज ही नॅट नंबर 7 सिद्धेश पाडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणी करत असताना 3 सीमारक्षक ऑन साइडला. डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग हा बॉल अगदी आपण पाहतोय थ्रू द बॅटर टुवर्ड्स विकेट. कीपर करेल चूक, मिळणार 1 धाव. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच इशारा करत नाहीयेत म्हणजेच बॉल आणि बॅटमध्ये थोडासा संपर्क झालाय असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव मिळणार. धावसंख्या ऍड होईल सिद्धेश पाटीलच्या अकाउंटवर. एकूण धावसंख्या झाली 49. फिनिश करतील 1, 2, 3 की मिळेल चौकार की येईल उत्तुंग षटकार की गोलंदाज करेल कमबॅक, मिळेल विकेट. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. फायनल बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ड्राईव्ह केले बॉल गेला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर आहेत, जज करून फेकून देतील. तोवर 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा कॉल आणि धावा मिळतील फक्त 2 आणि 2 ने एकूण धावसंख्या 50 अपॉन द स्कोर बोर्ड. 51 ऑन द स्कोर बोर्ड आणि 52 टू विन. 52 धावा काढाव्या लागतील. चेंडू असतील 24 आणि 24 मध्ये धावा काढाव्या लागतील. त्या 52 मैदानाच्या आतमध्ये टीम हयांश 11 बोकडविरा संघ कोणत्या डिफेंडिंग स्ट्रॅटेजीजनं मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि हे मॅच कशी रंगेल ते पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी डीजे मास्टर JD च्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत.
आजच्या दिवस आणि रात्र या खेळातील शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. अर्थातच नेक्स्ट काही 2 मॅचेसचा खेळ मात्र असणार आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 पहिली मॅच रंगणार BCC भेंडकल आणि टीम रांजणपाडा. अर्थातच या 2 टीम्सना रिपोर्टिंग असणार आहे ती थेट बरोबर एक्झॅक्ट 4:15 वाजता 4:30 वाजता नाणेफेक केली जाईल आणि लगेचच मॅचला प्रारंभ होईल. आणि पहिल्या 2 मॅचेस सूर्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे डे स्केड्यूलमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा आणि दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करू उद्याच्या दिवसामध्ये जे पहिले संघ आपल्याला पाहायला मिळतील BCC भेंडकल आणि टीम रांजणपाडा. आणि उद्याच्या दिवसामध्ये दुसरी मॅच असणार आहे टीम गोवटणे विरोधात डोंगरी 11 डोंगरी. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायरा 11 टीम कलंबुसरे विरोधात बापदेव प्रसन्न बोकडविरा. चौथी मॅच असेल मोरा 11 मोरा विरोधात रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान आकुलवाडी. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये दिवस आणि रात्र या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो 2 टीम्स रिपोर्टिंग बरोबर 4:15 वाजता आहे. 4:30 वाजता आपला खरं तर पहिला चेंडू फेकला जाईल. याची दखल आणि दक्षता मात्र ही टाईम मॅनेजमेंट संपूर्ण आमची ऑर्गनाईज कमिटी करणार आहे. प्रीतिशदा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर संपूर्ण युवा आज जो एकवटला आहे आणि या संपूर्ण युवकांना ज्यांनी आज एकत्र आणलं आहे, ज्यांनी खरं तर आज या स्पर्धेचं मी म्हणेन एक विशेष खरं तर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. युवा शेतकरी कामगार पक्ष उरण आणि या उरण विभागाला बिलॉंग करत असताना बोकडविरा या पंचक्रोशीमध्ये या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे ते प्रीतमदादा म्हात्रे. अर्थातच ज्यांनी युवकांना मात्र मी म्हणेन चांगला युनिटीचा मेसेज देत असताना आपल्या दूरदृष्टी आणि नेतृत्व कौशल्यानं, त्याचबरोबर ज्यांचा आपण मगाशी जो उल्लेख केला, कार्यतत्पर कार्यकुशल आणि कार्यतत्प्रभ असे स्वभावाने नम्र असणारे तुम्हा सर्वांचे युवा लाडके नेतृत्व ज्यांनी प्रत्येकाच्या खरं तर मनामनात अधिराज्य गाजवलंय ते अर्थातच प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची ओळख पटवून देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये प्रीतमदादा चषक 2025. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला चेंडूची निवड जर का झाली असेल तर लगेचच चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द करा. काय एक्झॅक्ट काय केलं जातं चेंडू चॉईस करण्यामध्ये? खरं तर जितका चेंडू टणक तितका तो गतीनं बाहेर फेकला जातो आणि त्यासाठी लावलेला हा अंदाज आहे. आणि त्या अंदाजासाठी खरं तर मी म्हणेन ही चाचपणी केली जाते, ज्याला आपण म्हणतो चेंडूची चाचपणी केली जाते. ती फलंदाजाच्या माध्यमातून किती पॉवर जनरेट केल्यानंतर माझ्या बॅटमधनं षटकार किंवा चौकार येतील यासाठी लगावलेला अंदाज म्हणजे चेंडूची चाचपणी. द गेम इज ऑन. 4 षटकं आणि 52 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह ओपनिंग पेअर भारत ठाकूर आणि हितेश म्हात्रे आणि पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन हुक केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येईल पहिला वार. 4 धावांचा लाल सलाम चौकार. पहिला बॉल 4 धावा अंकित झाल्या. भारत ठाकूर याची ताकद, याची नजाकत, टायमिंग मगाशी आपण पाहिलं, परंतु यावेळेला त्याचे मी म्हणेन मनसुबा उद्ध्वस्त केलाय. जागेवरनं पीक करत असताना बॅट बॉलमध्ये संपर्क झाला आणि स्विंग आणि मिस गती कमी करून चेंडू फेकला होता. जरूर आपण पाहिलं अंगाचा वेध घेणारा हा बॉल. या फलंदाजीच्या खरं तर मी म्हणेन फलंदाजाकडे जर का आपण पाहिलं ना तर अफगाणिस्तानचे मोहम्मद शेहजादची आपल्याला आठवण येते. काय ती आक्रमकता, काय ती बेधडकता, काय ते साहस, प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करण्याची ताकद आणि इथे ड्राईव्ह केला बॉल. सेन्सिबल बॅटिंग. इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. षटकार चौकार येत नाहीत ना, मग धावांना ॲक्सेलेरेट करण्यासाठी तुमच्याकडनं अशी बॅटिंग होणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या मॅच्युरिटीला फार महत्त्व आहे आणि इथे ही मॅच्युरिटी दाखवत असताना
आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिन लगेचच कॉल रिजेक्ट केला भारतनं. हितेशला पाठमोरा पाठवला, अन्यथा मात्र फलंदाज अडचणीमध्ये सापडला असता. आयोजकांचं फार चांगलं लक्ष प्रत्येक एका छोट्या गोष्टीवर आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. खरं तर खेळाडूंना आणि संघांना जे जे काही हवं आहे ते सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यूट्रल विकेट, सुसज्ज क्रीडांगण, एक LED स्क्रीन, अकॉस्टिक साऊंड सिस्टीम, भव्य दिव्य असं व्यासपीठ. इथे पहिलाच बॉल रीड करत असताना मात्र चकमक झाली आणि चकमकीमध्ये फलंदाज क्रमांक 1 बाद होतील. हितेश म्हात्रे आणि साजन यांना मात्र पहिले यश मिळत आहे. सेलिब्रेशन सुद्धा झालं. येस डीजे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. पहिला फलंदाज लवकर बाद झाला आणि इथे मात्र जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन जितेश म्हात्रे इन ॲट नंबर 3. जितेश ठाकूर पहिल्याच बॉलवर पुल केला बॉल. फिल्डर आहेत डीप खाऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आणि तिथे मात्र धाव मिळणार. एक बॅट्समन जितेश गेट्स ऑफ द मार्क विथ सिंगल. 52 धावा 52 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. 52 धावा धावफलकावर असताना पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना मात्र टीम हयांश 11 बोकडविरा हा संघ 28 धावा उभारल्या होत्या आणि त्याचं प्रतिउत्तर देत असताना धावसंख्या फक्त 4-6. ड्राईव्ह केलं बॉल. हाऊ इज दॅट इज द अपील. पहा पॉइंट रिजनचा फिल्डरना हाऊ इज दॅट इज द कॉल दिलाय. लेग गलीमधनं कॉल आला. विकेट किपरनं अपील केली. शॉर्ट मिड ऑफ मधनं अपील केली. 4 ते 5 खेळाडूंची ही स्ट्रॉंग अपील. पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न. मॅच हाय व्होल्टेज होत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संमिश्र गोलंदाजी. 6 धावा खर्च करत असताना गोलंदाज साजन पाटीलनं आपली गुणवत्ता, आपलं कॅलिबर, आपलं पोटेन्शियल त्यानं सिद्ध केलं आणि घरच्या क्रीडांगणावर अप्रतिम सुरुवात देत असताना मॅचमध्ये मोमेंटम मेंटेन ठेवलंय ते आपल्या टीमकडे. हयांश 11 बोकडविरा या टीमचं पारड मात्र आता जड झालं. आफ्टर 1 रणसंख्या झाली आहे 1 बाद 6. डीजे. यावेळी ही इच्छा अपुरी राहिली मात्र पुढच्या वेळी ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. संघर्ष खेळात ही प्रत्येक खेळाडूला संघर्ष हा करावाच लागतो. आपल्या खेळाचे प्रदर्शन झाले पाहिजे त्यासाठीचा संघर्ष. खेळात आपली ओळख निर्माण झाली पाहिजे त्यासाठीचा संघर्ष. ओळख निर्माण झाली की ती टिकवता आली पाहिजे त्यासाठीचा संघर्ष. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. सामर्थ्यवान फटका ताकदीनं लगावलाय. बॉल गेला डीप मिड विकेट. रिझन क्लिअर कलर. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. ऑन साइडला ड्राईव्ह करणारा बॅट्समन जितेश ठाकूरच्या ताकदीचं प्रदर्शन येईल. संघर्षमय पहिला चौकार. बॅटिंग करणारी टीम रायगड एक्सप्रेस, RP क्लब, जसखार या टीमसाठी. संघर्ष सांगतो की तुमच्यात किती ताकद आहे. स्पर्धेचं टायटल आपण पाहत आहे संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 डे अँड नाईट 2 या फॉर्मॅटमध्ये आपण खेळ करतोय. अंतिमच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या फेरीतील 2 संघ एकमेकांसमोर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुढ्यात टाकलेला बॉल लोअर फुलटोस होता. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाची कमिटमेंट, त्याचे एफर्ट्स, त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड, क्विक रिफ्लेक्स, फ्लेक्झिबिलिटी या सर्व गोष्टी फार 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 महत्त्वाच्या असतात. किती ती लवचिकता
क्रिकेटवरचं ते प्रेम, त्यांचा सराव, या सर्व काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. घड्याळामध्ये बरोबर 12:05 झालेत रात्रीचे आणि या गोष्टी इतक्या सफाईने करणं सोपं काम नाही आहे. इथेही ड्राईव्ह केलं बॉल ऑफ साईडला, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फॉरवर्ड आले आणि इथे मात्र बॉलला ग्रिप करून फेकून दिले. कसा मिळणार एक आणि डबलनं फारसा दबाव मात्र निर्माण करता येणार नाहीये जसकार टीमच्या फलंदाजांना. आता काय करायचंय त्यासाठी मात्र थोडीशी प्लॅनिंग, मॅचमध्ये स्ट्रॅटेजी आणि कंडिशन काय म्हणतंय तर कंडिशन म्हणते षटकार चौकार येणं गरजेचं आहे. डिमांड आहे षटकार चौकारांची, सप्लाय होईल का दॅट इज द क्वेश्चन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर साहिल पाटील ओव्हर द विकेट. शॉट अप गुड लेंथ स्पॉट वरनं बॉलला उचली दिली, बीट केलं. पाहूया ऍक्शन रिप्ले आणि स्क्रीनवर किती चेंडू डिव्हिड झालाय, किती चेंडू टर्न झालाय आणि किती हा चेंडू फुल लाईट झाला, बीट केलं या बॉलनं. ओ जबरदस्त गोलंदाजी, अशी गोलंदाजी जबरदस्त, मी म्हणेन आकर्षक. टाळ्याही वाजल्या, कौतुकाची थाप ही मिळाली. डॉट बॉल आलाय. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साईडला, थकलेत भागलेत तरी धाबा काढण्याचा प्रयत्न होतोय दोन फलंदाजांमध्ये. भारत ठाकूर, जितेंद्र ठाकूर, हे दोन ठाकूर बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 12. या आकड्यावर एकूण 52 काढायचे आहेत. अजूनही 40 धावांचं इक्वेशन आहे. 40 धावा जर का काढायच्या तर या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार करावा लागेल. सुरुवात तुम्हाला करून द्यावी लागेल. आतापर्यंत एक मोठा फटका आला नाहीये. प्रयत्न झाला, एज लागला आहे का तर हा क्वेश्चन मार्क. अँड अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज डिक्लेअर्ड इज OUT आउट. आणि फलंदाज क्रमांक 2 आपल्या श्रुती पटलावर सुद्धा बॅट ऑन बॉल मध्ये जेव्हा संपर्क झाला तेव्हा एक आवाज प्रतिबिंबित झाला, अपील झाली स्ट्रॉंग आणि पंचांनी आकाशाकडे बूट उंचावून सांगितलं की येस इट इज एज अँड गॉन. येस डीजे. बारा चेंडू आणि 40 धावांची गरज. इक्वेशन मॅथमॅटिकली मी म्हणेन शक्य आहे, परंतु सायकोलॉजिकली मी म्हणेन थोडंसं कठीण आहे. परंतु कठीण जितकं आव्हान आहे ना तितकंच कठीण प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. इथे पर्याय नाही आहे. डू ऑर डाय अशा फॉर्मॅटमधनं आपण हा नॉकआउटचा खेळ साकारतोय, जिथे पुन्हा संधी नाही आहे. एकदा पराभव झाला मग मात्र स्पर्धेतनं टाटा बाय बाय, परतीचा प्रवास. म्हणूनच की काय पुढच्या फेरीमध्ये जायचंय, वन स्टेप क्लोजर जायचंय, तर या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकावा लागेल फलंदाज भारत ठाकूरला. प्रयत्न तर होतोय, बॅडम पॅडच्या मध्ये बॉल अंगाचा वेध घेतोय आणि अजून एक इथे मात्र एजचा इशारा पंचांचा आलाय. 11 चेंडू 39 धावा. चषक मानाचा तब्बल 1,11,111 रुपयाचा. द्वितीय पारितोषिक 55,555. तृतीय 25,555 आणि चतुर्थ 25,555. मानाचा करंडक मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. दुचाकी हे वाहन आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी बायसिकल्स. ड्राईव्ह केला बॉल हलवार पद्धतीनं, एका धावेनं मात्र सन्मान दिला या चेंडूला आणि या गोलंदाजाला हा सन्मान नव्हे तर इथे मात्र ही रणनीती आहे. फलंदाज आपण पाहतोय भारत ठाकूर, ज्याच्याकडे 6 हिटिंग ॲबिलिटी आहे. तो कोणत्याही क्षणाला षटकार ठोकू शकतो आणि म्हणूनच त्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न फलंदाज प्रथमेशचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. इक्वेशन मी म्हणेन अजूनही 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. बॅट अगोदरच फिरले, बॉल नंतर रिलीज झाला. आउट स्विंगिंग बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. जबरदस्त त्याचा रनअप, त्याचा रिलीज ऑफ पॉइंट, त्याच्यानंतर पॉपिंग क्रीज पार केल्यानंतर मात्र त्याचा फ्रंट फूट लँडिंग, तो कंट्रोल, त्याच्यानंतर टप्पा, लाईन, लेंथ, पेस ऑफ करण्याची व्हेरिएशन की वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ड्राईव्ह केला बॉल, दिस टाइम ही कनेक्ट्स जस्ट फॉर अ सिंगल. एक के सिवा और कुछ नहीं. 1 धावसंख्या पुढे जाईल.
उर्वरित 8 चेंडू आणि 37 धावा. धावांचा डोंगर उभा राहिलाय. आता मात्र प्रत्येक एका चेंडू मागे एका चौकाराची गरज आहे. ते चौकार षटकार येतील का? मॅच मध्ये कठीण परिस्थिती झाली आहे. आता कठीण आहे परिस्थिती. खंबीर कोणाला तरी मात्र उभं राहावं लागेल. फलंदाज स्ट्रायकर एंडवर प्रथमेश. बॉल सरस सोडून दिलाय. पंच आमच्याकडे इशारा करतील. व्हाईट बॉल. 7 मध्ये 36. या एका चेंडूवर जर का षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील 30. चौकार आला तर उरतील 32. मॅचमध्ये इंटेन्सिटी, मॅचमध्ये ऊर्जा जर का तुम्हाला लेवल अप करायची आहे तर या मॅचमध्ये या चेंडूवर आक्रमण करावं लागेल. 6 किंवा 4 येणं गरजेचं असणार आहे. बॅट्समन प्रथमेश ऑन स्ट्राईक. फायनल बॉल, थर्ड ओव्हर. संकेत हाही बॉल सोडून दिलाय. अजून एक व्हाईट बॉल. 7 चेंडू आणि 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये वाईट 2 चेंडू वाईट फेकले गेलेत. आत्मविश्वास देत असताना त्याचे टीममेट्स इट्स ओके, इट हॅपन्स, चलता है, परंतु तुला हा चेंडू चांगला फेकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमकडे मोमेंटम आहे. घरचं क्रीडांगण आहे, घरची खेळपट्टी आहे, घरचा प्रेक्षक वर्ग, घरचे चाहते, फॅन बेस भरपूर मोठा आहे बोकडविरा संघाचा. आणि अशा परिस्थितीमध्ये इम्प्रेसिव्ह खेळ आत्तापर्यंत खेळलाय. इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. ड्राईव्ह केलाय, फिल्डर नाही आहेत, बॉल पाठमोर आणि क्षेत्ररक्षक सुद्धा पाठमोरे धावतील. तोवर मात्र 2 धावा अंकित झाल्या. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 19 या आकड्यावर. उर्वरित इक्वेशन आहे 6 चेंडू आणि आता 33 धावांची गरज. कठीण आहे परंतु याही अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. माफ करा. येस इट इज. स्कोर करेक्शन आम्ही जरूर करू. 7 balls टू गो. रिक्वायर्ड 33 टू विन. बॉडी लँग्वेज थोडंसं डाऊन आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम जस्कार. चला थोडी गती वाढवा मॅचची. संकेत ताकदीनं लगावलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, प्रयत्न होईल, त्याच्या प्रयत्नानं येईल अपयश आणि बॉल सीमारेषा गाठतोय. मिळतोय अजून एक षटकार. 23rd ओव्हर. रणसंख्या आपल्याला आता अजूनही जिंकण्यासाठी मॅचमध्ये आम्ही आहोत हेच सांगणारा, दाखवणारा संघर्षमय षटकार आलाय. प्रथमेश ठाकूरच्या बॅटमधनं रणसंख्या पोहोचली 25 वर आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. डीजे आणि याच दरम्यान सन्माननीय अतिथी श्रीकांतजी पाटील, दिनेशजी पाटील आणि दीपकजी पाटील यांना मी विनंती करू की यावा आपण या व्यासपीठावर आपलं युवा शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतमदादा म्हात्रे चषक या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर असणार आहे ते सहर्ष मनस्वी स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण तमाम क्रीडारसिकांच्या खरं तर साक्षीनं या स्पर्धेला आपण घेऊन आला आणि खरं तर प्रचंड प्रतिसाद आपल्याला स्पर्धेला पाहायला मिळते. घड्याळामध्ये बरोबर 12:13 झालेत. चला गती वाढवा या मॅचची, थोडं स्पीड अप करा. 6 चेंडू आणि 27 धावा. बॅटिंगसाठी भारत. ड्राईव्ह केला, बॉल एज लागलाय, बॉल मागच्या बाजूला गेलाय, विकेट किपरला चकवून धाव मिळेल एक. ज्याच्या बॅटमधनं मागच्या एका चेंडूवर एक षटकार आला होता उत्तुंग असा. प्रथमेश ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येईल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक खेळाडूला खरं तर थोड्या थोड्या वेळानं प्रेरणेची गरज असते, इन्स्पिरेशन. ते मिळेल का? बॅटिंग करणारी टीम जस्कार टीमसाठी 5 चेंडू आणि 26 धावांचं एक मोठं इक्वेशन आहे. 4 चौका 4 षटकार लगावण्याची किमया फलंदाज करेल का? थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य असं नाही आहे. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन द गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य प्रायसी नाही आहे.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका हातात बॉलला ग्रिप केलाय, येईल डॉट बॉल आणि मॅचवर पकड मजबूत करत असताना 4 चेंडू आणि 26वा मॅचच्या क्लोज जात असताना हयांश 11 टीम बोखडविरा. आणि जर का हा संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाला तर प्रितेश दादा पाटील यांच्या वतीनं एक प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आणि ट्रॅक मात्र पुरस्कृत केली जाईल. ड्राईव्ह केलाय, यावेळेला मात्र धाव रिजेक्ट केली आहे. डॉट बॉल येईल. हर्षल पाटील बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 1-0-0 आणि आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. 3 चेंडू 26 धावा. हर्षल ऑन टू द बॉलिंग मार्क. मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र बॉलिंग करणाऱ्या युनिककडे झोकलाय, पारड जड झालंय आणि विजयाकडे हळूहळू मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ड्राईव्ह केलं, बॉल फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील आणि बॉल फरार झालाय. येईल हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. लाल सलाम या स्पर्धेचा अजून एक षटकार आलाय, परंतु थोडा उशीर झालाय. चला आणि टीम देवलोली कॅप्टन टॉससाठी लगेच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. इथून पुढे अजून आपल्याला आजच्या दिवसातील ही क्वालिफायर मॅच आपल्याला कव्हर करायची आणि हाही सामना 4 षटकांचा असणार आहे. जरूर आपण पाहता आज टाइम मॅनेजमेंट प्रितेश आता फार छान केलं. आपण याचं संपूर्ण श्रेय की आपण ऑर्गनाइज कमिटीला देऊया. प्रितेश दादा चषक 2025 आणि सर्वच युवकांनी आज या संपूर्ण स्पर्धेचं मायक्रो मॅनेजमेंट केलं. अंतिमचे काही क्षण या मॅचमधनं शिल्लक असताना द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. या मॅचमध्ये आता राम राहिला नाही आहे असंच आपण काहीसं म्हणूया, कारण मॅच वन साईड झुकताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामधली औपचारिकता शिल्लक असताना आमचा हा शेवटचा टर्न. आम्ही पुन्हा एकदा प्रितेश दादा पाटील आणि खरं तर या संपूर्ण आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करू. ते आज ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली, आमचे पंच नवीन शेवा आणि ज्यांनी खरं तर अप्रतिम पंचांची भूमिका सांभाळली, राजेंद्र घरत सर, दीपक पाटील सर विंधणे आणि संदीप पाटील सर जासई. त्याचबरोबर आमचे गुणलेखक जे एकमेव आमच्या समवेत मात्र कटिबद्ध राहिले, विकी शेलार. फार छान खरं तर गुणसंख्या लेखन विकी, तुमचेही मनापासून आभार. 24 लाईव्ह इव्हेंट्स आमचे 3 कॅमेरामॅन यश, प्रणय, दर्शन, निलेश आणि या संपूर्ण टीमला खरं तर ज्यांनी एकत्र आणलंय ते संदेश पाटील बोरले. अर्थातच त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि समालोचन कक्षाच्या वतीनं खरं तर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं आजच्या दिवसाचं आणि रात्रीचं आपण समालोचन ऐकलं, अनुभवलं आणि सूत्रसंचालन निवेदन आपण पाहिलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये टाइम मॅनेजमेंट ज्यांनी केलं ते द्रोणागिरी भूषण पुरस्कार आपल्याच उरण पंचक्रोशीमधील खरं तर प्राऊड अभिमान म्हणून आपण ज्यांना नेहमी गौरवत असतो असे उत्कृष्ट सूत्रसंचालक अतिश पाटील सर, त्याचबरोबर लेजंड समालोचक आणि उरण समालोचन असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रसाद भोईर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला, त्यांची साथ आम्हाला मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून आम्ही इथं तुर्तास खरं तर पूर्णविराम घेऊ. तत्पूर्वी या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जात आहे. मॅक ठाकूर ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू आणि 22 धावांचं एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपण त्यांचं पाहिलं आणि सुरुवातीमध्येच पहिल्या षटकामध्ये ज्यांना 28 धावा उभारल्या, अर्थातच मॅक ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मॅक यांना मी इन्व्हाइट करू की प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी अँड प्राइजेस. अर्थातच एक ब्रँडेड जर्सी, एक एनर्जी ड्रिंक आणि खरं तर पोषक आहार म्हणून एक फ्रूट प्लेटसुद्धा मात्र पुरस्कृत केली जाईल. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची संस्मरणीय आठवण, अ मेमोरेबल ट्रॉफी सुद्धा तुम्हाला सन्मानित करून हा सन्मान आम्ही करणार आहोत. मॅक यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या प्रेझेंटेशन बॉक्स